नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातून जाणाऱ्या इंदोर पुणे राष्ट्रीय महामार्गावरती गेल्या काही दिवसापासून वाहतूक कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीच्या अनुषंगाने आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं। आपल्या सोबत काय आंदोलक आहेत, का हे आंदोलन केलं हे जाणून घेऊया। दादा, आजचं आंदोलन का केलं आणि आपली मागणी काय? मनमाड शहरातून इंदोर पुणे हा राष्ट्रीय महामार्ग जातो। तो अत्यंत एकदम शहराच्या मध्य भागातून जातो। लोकवस्तीतून जातो। अनेकदा या प्रशासनाला आम्ही जागा आणण्यासाठी निवेदन दिले, मोर्चे काढले, परंतु हे सुस्त प्रशासन कुठलीही कार्यवाही करत नाही। या जड वाहतुकीमुळे इतकी कोंडी होती, 2-2, 4-4 तास ही वाहतूक मनमाड शहरामध्ये थांबती। त्यामुळे मनमाड शहरातील जनतेची अत्यंत कुचंबना होत आहे व या ठिकाणी जो रेल्वे ओव्हरब्रिज आहे तो 70 वर्षापूर्वीचा असून तो 2 वेळेला या ठिकाणी पडलेला आहे। आताही या जड वाहतुकीमुळे तो पडल्यामुळे अनेक घातपात त्या ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। शेकडो मृत पावलेले लोक त्याच्यावर, ही सत्य घटना आहे। जर ही जड वाहतूक इतरत्र वळवली नाही तर मनमाड शहराच्या वतीने आम्ही तीव्र व उग्र स्वरूपाचे रेल रोको आंदोलन करू व केंद्राला जाग आणण्यासाठी आम्ही मजबूर करू। जय भीम, जय महाराष्ट्र। दादा, म्हणजे याच्या पुढे गेली काही दिवस वाहतूक कोंडी होती, याच्यावर उपाय काय करावा? या ठिकाणी इंदोर पुणे हा जो महामार्ग आहे हा या मनमाड शहरातून जात असल्या कारणाने इथं 24 घंटे जी काही ट्रॅफिक असती जड वाहतुकीची, त्यामुळे या शहराला खूप विट आले आहेत। यातून कित्येक असे अपघात या ठिकाणी घडले आहेत, त्यातून काही जीवनहानी झाली आहेत, काही आदू झालेले लोक। आम्ही वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना पत्र देऊन सुद्धा त्यावर कोणताही आतापर्यंत त्यांनी तोडगा काढलेला नाही। त्या कारणास्तव आम्ही या ठिकाणी हा रस्ता रोको या ठिकाणी केला आहोत, जेणेकरून आता तरी यांना जाग येईल। जर कधी हे जे मार्ग आहे जो जड वाहतुकीचा हा जर बदलण्यात नाही आला तर यापुढे तीव्र स्वरूपाचे असे रेल रोको आंदोलन आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून करणार आहोत। त्याचप्रमाणे आम्ही नांदगाव तालुक्याचे आमदार माननीय सुहास कांदे यांना सुद्धा या संदर्भात निवेदन देणार आहोत व लवकरात लवकर त्यांना सुद्धा याच्यात लक्ष घालून बायपास किंवा ओव्हरब्रिजच्या माध्यमातून आम्ही मागणी त्यांना करणार आहोत आणि लवकरात लवकर हा बायपास किंवा उड्डाणपूल व्हावा अशी आमची सर्वत्र मनमाडकरांची इच्छा आहे। म्हणून त्यात संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून लवकरात लवकर या ठिकाणी मार्ग काढावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल असा आम्ही या ठिकाणी जाहीर इशारा देत आहोत। एकंदरच मनमाड शहरातील वाहतूक कोंडी थांबवायची असेल तर ओव्हरब्रिज किंवा बायपास करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। अन्यथा यापुढे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील रिपाईतर्फे देण्यात आला आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा बाबासाहेब आंबेडकरांचा